मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांची सांगली जिल्ह्यातील विटा येथे पहिली सभा गेल्या शुक्रवारीच झाली। या सभेमध्ये त्यांनी सरकारबद्दल बरेच मुद्दे मांडले। तसंच त्यांनी राज ठाकरे यांच्या मनोज जरांगेंचा बोलवता धनी कोण या वक्तव्याला सुद्धा सणसणीत उत्तर दिलं आहे। या सगळ्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मराठा आरक्षणासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील मराठा समाज आज एकत्र आला आहे, त्यामुळे सरकार आता पुरावे सुद्धा शोधू लागले आहे। गेली 70 वर्षे ओबीसी नेत्यांचा सरकारवर प्रभाव होता, पण आता सरकारला मराठ्यांचे पुरावे सापडू लागले आहेत। मराठ्यांना आरक्षण न देता त्यांना दाबून मारण्याचा प्रयत्न कोणी केला, गेल्या 70 वर्षापासून मराठ्यांचे वाटोळे कोणी केले, त्याचे नाव आता आम्हाला कळायला पाहिजे, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिले आहे। यावेळी त्यांनी राजकारणातील भाऊसाहेब, भैयासाहेब यांच्या मागे न लागता लेकरांना अभ्यासाकडे वळवावे असा मराठ्यांना सल्ला दिला। मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांची सांगली जिल्ह्यातील विटा येथे पहिली सभा शुक्रवारी झाली होती। यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा समाज एकत्र आला होता। शहरात अक्षरशः भगवे वादळ आले होते। जरांगे पाटील यांचे सकाळी 10:30 वाजता सभास्थानी आगमन झाले। त्यावेळी धनगर समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाला पाठिंबा देत जरांगे पाटील यांचा घोंगडी आणि घुंगराची काठी देऊन सत्कार करण्यात आला। इथे मनोज जरांगे पाटील म्हणाले, ज्या जातीने आरक्षण समजून घेतले त्यांना लगेच आरक्षण मिळाले, पण मराठ्यांनी आरक्षण समजून घ्यायला वेळ लावला, पण वेळाने का होईना मराठा समाज एकत्रित आला आहे। त्यामुळे सरकारने शहाणपणाची भूमिका घेतली पाहिजे, नाहीतर सरकारला यापुढील काळ जड जाईल। आणि आता आरक्षणाची ही लढाई शेवटच्या टप्प्यात आली आहे। गेली 70 वर्षे ओबीसींच्या नेत्यांचा सरकारवर खूप प्रभाव होता, त्यावेळी आमचे पुरावे त्यांनी लपवून ठेवले आणि प्रत्येक वेळी पुरावे नसल्याचे सांगत मराठ्यांना आरक्षण देता येणार नसल्याचा कांगावा केला। पण आता घराघरातील मराठे एकवटले आहेत। सरकारने सुद्धा पुरावे शोधायला सुरुवात केली असून लाखो पुरावे मिळाले आहेत। त्यामुळे सरकारला आमचा प्रश्न आहे की 1822 पासून 1967 पर्यंत आणि 1967 पासून 2023 पर्यंत जे काही पुरावे सापडले आहेत, त्याच्या आधारावर तुम्ही गेल्या 70 वर्षापूर्वीच आरक्षण दिले असते तर आज मराठ्यांची जगात प्रगत जात असती। मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का याचे उत्तर सरकारकडे नाही। मराठा समाजाने सर्व निकष पूर्ण करूनही त्यांना आरक्षण का नाही, असं जरांगे पाटील यांनी सवाल केला। तसंच मराठा नेत्यांबद्दल बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, गेल्या 70 वर्षात सर्व राजकीय पक्षांना आणि नेत्यांना आमच्या बापजाद्यांनी मोठं केलं। आज लेकरांसाठी या नेत्यांच्या मदतीची गरज असताना एकही नेता बोलायला तयार नाही, पण या नेत्यांशिवाय मराठा समाजाने आज 70% लढाई जिंकली आहे। आनंदाचा क्षण आता जवळ आला आहे। 24 डिसेंबरपर्यंत आपली कसोटी आहे। आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नका। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी 1 इंचही मागे हटणार नाही। मतभेद बाजूला ठेवा आणि एकजूट तुटू देऊ नका। मराठ्यांच्या सुनामी विरोधात जायचे कोणीही धाडस करणार नाही। विजय आपलाच आहे। जो आरक्षणाच्या विरोधात जाईल त्याला सोडणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला। या सभेसाठी विटा शहरात सकाळपासून गर्दी होण्यास सुरुवात झाली होती। सभेसाठी येणाऱ्या लोकांसाठी शहरात ठिकठिकाणी बिस्किट व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। मराठा समाज कृती समितीचे समन्वयक शंकर मोहिते, विनोद पाटील, दहावीर शितोळे, शशिकांत शिंदे, अजय पाटील यांच्यासोबत इतर कार्यकर्त्यांनी नियोजन केले होते। त्याचसोबत डॉक्टर जितेश कदम, सुहास बाबर यांच्यासोबत लाखो संख्येने मराठा समाजाने हजेरीसुद्धा लावली होती। दरम्यान राज ठाकरे एका पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते, मनोज जरांगेंचा बोलवता धनी कोण, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय तणाव निर्माण कोण करतंय। यावर मनोज जरांगे म्हणाले, माझ्या आंदोलनामागे कोण आहे हे राज ठाकरेंनी शोधून काढावं आणि मला देखील सांगावं। या आंदोलनामागे कोणाचाही हात नसून ही मराठा समाजाची साथ आहे। त्यासोबतच मराठ्यांची लेकरं मोठी व्हायला लागले, त्यांचं कल्याण व्हायला लागलं की अशी वक्तव्य करायला सुरुवात होते। आमच्यावर खोटे आरोप देखील केले जातात, पण मराठा समाज आता कोणाचंही ऐकणार नाही। त्यासोबतच मराठा समाजाला स्पष्ट माहीत झालं आहे की मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे आणि सगळे मराठा मिळून आम्ही आरक्षण मिळवणारच आहोत। राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर आणि मनोज जरांगेंच्या उत्तरावर तुमचं काय मत आहे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। अशाच आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।